कैवारी हनुमान अमुचा कैवारी हनुमान कैवारी हनुमान अमुचा कैवारी हनुमान असता रोज भजेची पाठी असता रोज भजेची परतण काय गुमान कैवारी हनुमान अनुजा कैवारी हनुमान नित्य निरंतर रक्षी नाना परी नित्य निरंतर रक्षी नाना परी धरुनिया अभिमान धरुनिया अभिमान कैवारी हनुमान अमुजा कैवारी हनुमान द्रोणागिरी करी घेऊन आला द्रोणागिरी करी घेऊन आला द्रोणागिरी करी घेऊन आला लक्ष्मण प्राण निधान लक्ष्मण प्राण निधान कैवारी हनुमान अमुजा कैवारी हनुमान दासानुदासा हा भरवसा 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 वाहू त्याची आण वाहू त्याची आण कैवारी हनुमान अमुजा कैवारी हनुमान कैवारी हनुमान अमुजा कैवारी हनुमान कैवारी हनुमान अमुजा कैवारी हनुमान हे जे समर्थांनी विधान केलंय की कैवारी हनुमान आमचा आणि तो आमच्या पाठीशी असतो हे कशाच्या आधारावर विधान केलं? या विधानाच्या पाठीमागची पार्श्वभूमी आज समर्थ आपल्याला समजावून सांगणार आहे. हे नुसतंच असं विधान नाही आहे भोळ्याप्रमाणे भाविकाचं भक्तीचं भोळ्या भक्ताचं विधान नाही आहे. हे खरं आहे आणि त्याची पूर्वपीठिका काय आहे या सिद्धांत हा जो आहे त्याची पाठीमागे त्याचा अल्गोरिदम त्याच्या पाठीमागे त्याची विचारसरणी काय आहे ते समर्थ आज आपल्याला समजून सांगणार आहे. पण त्याआधी आपण आधी प्रार्थना म्हणू आणि गेल्या वेळी जो समास आपला पूर्ण झाला करंट लक्षण करंट लक्षण निरूपण त्याच्यावर काही प्रश्न आहेत ते प्रश्न आपण बघू.
आणि त्यानंतर या उत्तम पुरुषाचा, जो उत्तम पुरुष असतो की नाही, त्याचा कैवारी हनुमान असतो. हम्म. तर ते समर्थ आपल्याला समजावून सांगणार. आता आपण आपली आधी प्रार्थना म्हणू. ओम. 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 ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ईसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. हरिओम तुम्हा सगळ्यांना. आपण गेल्या वेळे करंट परीक्षा निरूपण, आपली साधना कशी चालू आहे, त्याचे निकष काय, मी ते तपासून पाहिले पाहिजेत, ह्याचं डिटेल त्याची चर्चा केली. आणि गेल्या वेळे प्रचिती येण्यासाठी साधनेतील रहस्य, म्हणजे आपलेच आपल्याला पुन्हा पुन्हा प्रश्न कसे विचारायचे, मायेच्या पलीकडे कसं जायचं, शब्दांच्या पलीकडे कसं जायचं, ह्याच्या स्टेप्स समर्थांनी गेल्या वेळेस सांगितल्या. त्याच्यावर पुन्हा एकदा थोडा विचार करू की आपली परिस्थिती ह्या धान्य मोडणाऱ्या मापट्यासारखे, तराजूसारखे होऊ नये बघा. हं. पुष्कळ ग्रंथ वाचले, पुष्कळ पारायणे केली, पुष्कळ सगळं काही केलं, पण जर मी त्याच्यामध्ये माझं मन बुडवलं नाही, तर मग माझा काही संबंधच राहणार नाही. माझ्या जीवनात मी जी साधना करतो त्याचं प्रतिबिंब उमटायला हवं. निदान माझी त्याची इच्छा तरी हवी. प्रयत्न आता बघूया आपण कशी करत होते. मग त्याच्यासाठी आपण या या पार्श्वभूमीवर आपण असं म्हटलं की प्रचिती नसलेली साधना फारशी फळाला येत नाही. प्रचिती म्हणजे माझा त्राता भगवंत आहे, भगवंताचं माझ्या जीवनात घडणाऱ्या घटनांवर लक्ष आहे आणि त्याच्या इच्छेनं या घटना घडत आहेत, हे जर मनात बाळगलं नाही तर ती साधना साधना होत नाही आपली. आपण त्याच्यावर आपण प्रश्न विचारतो. मग आपण हा एक गेल्या वेळी विधान केलं की नामरूपांच्या पलीकडे जाण्यासाठी साधना असते. मग नामरूपांच्या पलीकडे का जायचं? तर असं आहे, आपल्या विचार करण्याला एक मर्यादा आहे. असं आहे, आपण नामरूपाशिवाय आपण विचारच करू शकत नाही. तुम्हाला जर मी सांगितलं की मी आज ना, मी एक मोठं सुंदर पाहिलं. काय पाहिलं? मग तुम्हाला सांगायला लागेल की काय, मी डोंगर पाहिला, चित्र पाहिलं, पक्षी पाहिला, काहीतरी. मी नुसतं जर म्हटलं की नाही नाही असं काय, काय ते माहिती नाही, पण ते खूप सुंदर होतं, मग तुम्ही काय म्हणाल? काहीतरी त्याला बोलण्यात अर्थ नाही याच्या. हं. मग जे काही माझ्या विचार करण्याला, कसं आहे, माझ्या विचार करण्याला काळ, काळाची मर्यादा आहे माझ्या विचार करण्याला, आणि स्थलाची मर्यादा आहे. कसं? या दोघांमध्ये खंड करू शकतो बघा. काळ, आज आणि उद्या, हं, हं, तास, मिनिटं, सेकंद, हे आपण केलेलं विभाजन आहे. काळ हा अखंडच आहे, अखंड काळ आहे. हं. ते काळाचं मी असं एक ऐकलं की आधी सगळ्यात कमी, सगळ्यात छोटं युनिट म्हणायचं, त्याला त्यांनी नाव दिलं होतं मायन्यूट. त्या त्या युनिटला दिलं होतं मायन्यूट. मग ते मिनिट, ते एक मिनिट होतं, त्याला आपण मिनिट म्हणतो.
पण त्याच्यानंतर त्यांनी सेकंद बरोबर कसा मोजायचा ते मिनिटाचे सुद्धा 60 भाग केले. मग त्याला नाव दिलं त्यांनी सेकंड मायन्यूट आणि हे फर्स्ट मायन्यूट. मग आता ते सेकंड मायन्यूटमधलं मायन्यूट राहिलं ते राहिलं नुसतं सेकंड, आणि फर्स्ट मिनिटमधलं फर्स्ट गेलं ते राहिलं मिनिट. असा इतिहास सांगतात या कालगणनेचा. तर सेकंद आणि मिनिट हे आपण केलेलं विभाजन आहे. तसंच स्थलाचं इथे तिथे जागेची विभागणी ही आपण केलेली आहे. म्हणून आपला विचार हा नेहमी मर्यादित असतो. म्हणजे मर्यादित विचारापलीकडे जाण्यासाठी मी आधी काय केलं पाहिजे? म्हणून या अर्थाने म्हणलं की नामरूपांच्या मी पलीकडे गेलं पाहिजे. आणि माझे माझे जे स्वरूप म्हणायचं, सध्या मला जाणतो आणि नामरूप यांचा संबंध मायेच्या कक्षेत येतो, क्षेत्रात येतो. म्हणजे कसं ते आपण गेल्या वेळी आपण थोडं बघितलंच होतं. पण मी आता डायरेक्ट प्रश्नावर येतो की म्हणून ह्याला दुसरा पर्याय आहे की म्हणतात कुठे उगीच डोक्याला विचार करा, माझी श्रद्धा भक्ती सगळं पूर्ण, हां, सगळं जग भगवंताचं आहे, मी ते मानायला तयार आहे, मी कधीही त्याच्यावरती आय विल नॉट डाऊट एनिथिंग. हां, मग सगळं जे भगवंताचंच आहे म्हटल्यानंतर काही प्रश्न नाही. मग ते आपल्याला आपली परीक्षा सुद्धा होत असते बरं का. हं, बर. मग समर्थ ह्या पार्श्वभूमीवर समर्थ म्हणले, नामरूप आवघे सांडावे मग अनुभवास मांडावे, सार असार एकची करावे, हे मूर्खपण. म्हणजे सार आणि असा सगळं एक कसं असेल? बाहेरचं जे कवच आहे, मग त्याला वेगवेगळी त्यांनी उदाहरणं दिली. बाहेरचं कवच आहे, टर्फल आहे. मग बाजारातनं किंवा शेतातनं धान्य आणलं, त्याला सगळी टर्फलं पण आहेत, मग तरी आपण काय म्हणतो? धान्य आणलं. मग ते टर्फलं साफ केली, माती साफ केली, त्यातला आतला दाणा काढला, मग तरी ते धान्यच आहे. पण त्यातले जे असार असार आपण बाजूला काढलं. तसं मी माझं व्यक्तिमत्व जे आहे त्यात असार काय काय आहे ते शोधा. जे अ, ते लहान मुलांना शिकवताना विचारतात ना, व्हॉट आर युअर नीड्स अँड व्हॉट आर युअर वॉन्ट्स. ते एक काहीतरी, आता इथे समर कॅम्प चालू आहे ना, तर एक कोणाला रंग वाटताना कोणाला तरी अमुक तोच त्याच रंगाचं काहीतरी पाहिजे होतं. तर तो मुलगा ओरडून सांगता, आय नीड पर्पल कलर. तर ते एक छोटी मुलगी होती, तिला म्हणे यू डोंट नीड पर्पल कलर, यू वॉन्ट पर्पल कलर. म्हटलं म्हटलं बरं बाई, तूच सांगितलंस. माझ्याकडनं ऐकलं नसतं त्या मुलांनी. तर नीड आणि वॉन्ट, तर त्यांनी आपण इतकं आपल्याला बांधून ठेवलेलं आहे. मग सध्या नामरूपांच्या पलीकडे जाणं आपल्याला खरंच अशक्य आहे. मग आपण काय केलं? आपण ते नामरूप, आपली साधना नामरूपात्मक केली. हां, मग ती साधना नामरूपात केली. पण ते करत असताना हे नामरूपांच्या पलीकडे जाणं, साधना पक्व झाल्यावर समर्थ म्हणतात, अरे ते सोड ना, ए फॉर ॲपल, ते ॲपल जाऊ दे, आता तू नुसता ए लक्षात ठेवायला सुरुवात कर. हं, ते सध्या मला काय होतं, ते विचार करायला कठीण वाटतं. तर ते अनावश्यक किंवा गैरलागू सुद्धा वाटतं. त्याचं एक उदाहरण सांगतो, कसं कसं कठीण वाटतं किंवा गैरलागू वाटतं. अखंडानंद स्वामींनी ते जेव्हा शांतनू होते तेव्हा तेव्हाची एक आठवण लिहिलंय. ते एकदा रेल्वेनी हरिद्वारला गेले. तर त्यावेळेस पहिल्या महायुद्धाचे दिवस होते आणि त्या बरेच अफगाण लोक आले होते, पठाण लोक भारतात. तर ते एकदा डब्यात चढले, तर म्हणले, तो शंतनू त्यांनी लिहिल्या आठवणीमध्ये, एक म्हणे पठाण सोबत डब्यात गर्दी होती आणि ते बाकावर आडवा झोपला होता. हं. आणि मग कुठेच बसायला जागा नव्हती, म्हणून त्याच्या पायाशी थोडी कोपऱ्यात जागा करून बसलो तिथे. पण ते त्याला म्हणे आवडलं नाही. हं. त्याला आवडलं नाही आणि तो म्हणे मला पायाने सारखा ढकलायचा प्रयत्न करू लागला. पण म्हणे ते ते मी सहन केलं. शेवटी म्हणे तोच चिडला. म्हणे, तू गांधीजी का अनुयायी लगता है मुझे. असं शंतनूला म्हणले. पण म्हणे मला त्याचा त्रास वाटला, अपमान वाटला, आणि मी आलो आणि उडिया बाबांना म्हटलं की असं असं मला त्यांनी लाथा मारल्या आणि मला खूप अपमानास्पद वाटतंय ते, मी त्याला उलटं काही करू शकलो नाही. तर तू
आता बघा हा, हे दोन श्रेष्ठ उडिया बाबा जेवढे श्रेष्ठ तेवढंच त्यांनी अखंडानंद महाराजांमध्ये त्या शांतनूमध्ये दिव्यत्व आधी बघितलं असेल की नाही. म्हणून त्याला म्हणले, त्याला काय म्हणले ते, म्हणले तू तू जहाँ बैठा है वहाँ यही होगा. म्हणले म्हणजे काय, मी कुठे जिथे बसलोय तिथे, म्हणजे काय ते म्हणले तुझी भूमिका काय आहे. मी देह आहे, मी देह आहे या भूमिकेत बसून तुला लाथाच बसतील. अरे बाप, आता आपल्याला कठीण आहे हो पटणं हे. खरंच कठीण आहे. तू जहाँ बैठा है वहाँ वो यही होता है. अरे बापरे. मी देह आहे, मी देह समजलो तर मग तर लाथाच बसलाय म्हणले. तू उकिरड्यात बसलाय, बाहेर ये, असं त्या मुलाला त्या शंतनूला म्हणले. हां. तर आपल्याला ते आत्ता कठीण वाटतं, अनावश्यक, बरोबर नाही असं वाटतं. ते कसं आहे माहिती आहे का, मग आपण काय करतो त्यातनं, आपण आपण म्हणतो ते सध्या ठीक चाललंय ना, ते चालू दे ना, ठीक, कुठे उगीच काहीतरी विचार करायला सांगता तुम्ही. आम्हाला विचार कशाला करायला सांगता. ते कसं आहे, आपण आता आता मी भारतात शिक्षण घेतलं, ते काही कठीण असायचं ना, समजायचं नाही विषय, तर आपण ते ऑप्शनला टाकायचो बघा. म्हणायचं नाही नाही, ते ना ते ऑप्शनला आहे, ते आम्ही मग ते नाही केलं तरी चालायचं. असं कोणी म्हणायचं नाही, आम्ही ठरवायचं की येत नसेल, कष्ट करायला नकोत ना, आळशी, बुद्धी चालायची नाही. ते ऑप्शनवरनं एक आठवण झाली. एक प्रथित यश लेखक आहेत, त्यांनी त्याच्यात आठवण लिहिली आहे. त्यांचा धडा त्या वर्षी बी एला, त्यांचा लघुनिबंध त्यांनी ते, मला असं वाटतं व्यंकटेश माडगुळकरांची आहे का कोणाची आठवण आहे ही, ते लघुनिबंध ते बी एच्या फायनलच्या वर्षाला त्यांनी ते त्यांचं लघुनिबंधाचं छोटं पुस्तक त्या बी एच्या वर्गात, त्यात काही त्यातले धडे लावले होते अभ्यासक्रमात. तर झालं काय, त्या कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये त्या वर्षी यांना, या लेखकांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं. हं. तर त्यांनी लिहिलंय, मी नवीन होतो तेव्हा, नवीन नवीनच लेखक होतो, मला अभिमान वाटला की माझे लघुकथा यांच्या सिलेबसमध्ये आहे आणि मी इथे, म्हणून मी स्टेशनवरनं उतरल्यानंतर त्या कॉलेजच्या घोळक्यामधल्या मुलांना विचारावं की माझे लेख वाचलेत का. त्यावेळी काय फोटो बिटो नव्हते, कळायचं कसं की हाच हाच तो लेखक आहे. हं. तर पण उगाच एकदम कसं विचारायचं की तुम्ही माझे लेख वाचलेत का. मग मी बघितलं, त्याचं सिलेबस होतं, त्याच्यामध्ये तुकाराम महाराजांच्या अभंगावरचं पण रसग्रहण होतं. असे काय काय होतं. म्हणून आधी सेफ म्हणून मी विचारलं की तुम्ही तुकारामाचे हे अभंग तुम्ही वाचलेत का, तुम्हाला काय वाटतं. पहिल्याच विद्यार्थ्यांनी सांगितलं नाही, आमचा तुकाराम ऑप्शनला आहे. त्यांनी लिहिलंय, आता तुकारामाला तर ऑप्शनला टाकलं तर मी मला माझे धडे वाचलेत का, गोष्ट वाचली का विचारायचं धैर्य. माझं विचारायचं, माझा जीवच रेटली नाही आता तुकारामाचा ऑप्शनला टाकलंय, तर आता मी काय करू. ते फक्त 15 मार्काला आहे हो, त्या ऑप्शनला टाकलंय. तसं हे आम्ही ऑप्शनला टाकलं तर नाही चालणार का हो. नाही, सध्या तुम्हाला का, मग त्याच्यासाठी कळण्यासाठी हा प्रश्न आहे की काय उगीच ते कठीण विचारायला. तर म्हणून बघा, समर्थ 3 उदाहरणं देतात. एक काय म्हणतात, वैद्याची प्रचिती येना, व्यथा जाईना, आणि रागे जावे जना कोण्या हिशोबी. हं. आपल्याला बरं वाटलं पाहिजे की नाही. आपण काय करतो, आपल्याला समजा एखाद्या बाबतीत दुःख झालं ना, आपण त्या सिच्युएशनमध्ये बदलतो, मग थोडा वेगळा बदल करतो. आज इकडे गेलो, तिकडे पटलं नाही, मग दुसरीकडे जातो. पण अखंडानंद महाराजांसारखं, अरे मी या देहामध्ये आहे, त्या देहाची कशाला मी तादात्म्य इतकं करून माझं 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 करतोय, ते जमत नाही आपल्याला. दुसरं त्यांनी उदाहरण दिलं व्यापाराचं. अरे तुम्ही व्यापार करताय, माझी ही सगळी 10 इंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय झटतायत ह्या मीला सुखी करण्यासाठी, फायदा होतोय का, सुख लाभतंय का कधी, थोडं तरी विचार करा ना जरा. ते एक व्यापाराचं उदाहरण दिलं. तिसरं उदाहरण दिलं की अंगी बळ नसताना जर कोणी युद्धावर गेला तर कसं त्याची पंचायत होईल. हम्म. तर आता हे समर्थ किती तऱ्हेनं समजावून सांगतायत. हेच शंकराचार्याने इतक्या ससेंक्टली श्लोकामध्ये सांगितलं बघा.
कुरुते गंगा सागर गमनम व्रत परिपालनमथवा दानम ज्ञानविहीनं सर्वमतेन मुक्तिं न भजति जन्मशतेन भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. शंकराचार्य म्हणतात ज्ञानविहीन सर्व मतेनं, म्हणजे कुठल्याही दर्शनाने तुमचं ते द्वैत अद्वैत जाऊ दे, कुठलं ज्ञानच नाही तुम्हाला. पुष्कळ गंगासागर गंगेतनं कावड घेऊन सागराला रामेश्वरच्या सागरात दिली, व्रत परिपालन केलं, दान केलं, पण ज्ञानविहीन असेल तर मुक्ती न भजती जन्मशते. शंकराचार्यांनी सुद्धा अगदीच सांगितलं, तेच रामदास स्वामी समजावून सांगतात आपल्याला. म्हणून समर्थ म्हणतात, जे प्रचितीस आले खरे तेची घ्यावे अत्यादरे. जे भगवंतानी मला प्रचितीला आणून दिलं, ती भगवंताची अशी इच्छा आहे, ते मी अति आदराने स्वीकारावे, आणि अनुभवे वीण जे उत्तरे ते फलकटे जाणावे. हम्म. त्याच्यात जास्ती उगाच मोठ्या मोठ्या शब्दांना जास्ती महत्व देऊ नये. हम्म. मग बघा कसं आहे, किती फलकट जाणावी अनुभवाला, किंवा किती व्यवहाराचे महत्व किती माझ्या जीवनामध्ये. दुसरा प्रश्न, किती महत्व आहे. आता हे पटेल का नाही माहिती नाही, मी आपल्या संतांचे याच्यातनं सांगतोय की आपण फसले जाणार नाही इतकं व्यवहार ज्ञान असलं की पुरे. हा. दुसऱ्याची दुसऱ्याची लबाडी ओळखता येण्या इतकं शहाणपण आपल्यापाशी असावं. हं. मग आता प्रत्येकाला ते हनुमान प्रसाद पोद्दारांसारखं त्यांचं करता नाही येणार, पण आपण तेवढं आपल्याला पाहिजे. पण असं आहे, त्याच्यात दुसरी स्टेप अशी आहे, साधकाच्या दृष्टीने भगवंताकडले लक्ष विचलित होणे म्हणजेच मायेच्या अधीन होणं आहे. हा, की भगवंताची लक्ष नाही तुटता का. मायेमध्ये बोलणे चालणे साचे, माया नसता बोलणे कैसे, या कारणे निशब्दाचे मूळ शोधावे. या 27व्या ओळीपासून समर्थांनी जणू गिअर बदलला. ते एकदम म्हणले, व्यवहारातनं त्यांनी आपल्याला एकदम उच्च कोटीची उपासना सांगितली. ते काय म्हणतात की इथे समर्थ माया शब्द हा टेक्निकल या अर्थाने वापरतात, पारिभाषिक शब्द. म्हणजे काय, तर माया म्हणजे ईश्वराची शक्ती, परमात्म सत्तेच्या अधीन, जिला स्वतंत्र अस्तित्व नाही अशी. मग आपला सगळ्यातला माझं जीवन, जे जिवंत राहणं आहे, उपासना आहे, ती सुद्धा मायेच्या क्षेत्रातच येते. पण समर्थ सांगतात ह्याच्या पलीकडे जे आहे, जी नेहमी आहे. बघा, नाम रूपाच्या पलीकडे भगवंत आहे. मग त्याने कसं सांगितलं, त्यांनी की सच्चित आनंद सांगितलं. कारण आता पुढे 29-30व्या ओवीमध्ये ते आपल्याला महावाक्यावर विचार करायला सांगणार आहे. मग ते दुसरा कोणी सच्चित आनंद असेल त्याचा मला काय फायदा. पण अरे नाही नाही, तो तू आहेस असं माझं वर्णन असेल की अरे तुझी एवढी संपत्ती आहे, तो नेहमीसाठी सुखी समाधानी राहू शकतोस. आणि मग जगात वागायला शक्ती लागतेच, ती शक्ती भगवंताची आहे. मूळ ईश्वर स्वरूपापर्यंत विचाराने पोचण्यासाठी माया अत्यंत उपयोगी आहे. जसं बघा, बीजगणितामध्ये आपण एक्स वापरतो की नाही, क्ष क्ष वापरतो की नाही. ते एक असा आपला विनोद आहे की एका अगदी खट्याळ वर्गावरती ते बीजगणिताचे शिक्षक गेले शिकवायला, आणि ते उदाहरण दिलं. म्हणले, हा किती नफा झाला, किंवा ह्याचं उत्तर किती आकडा असेल ते सांगा. मग आता ते गणित इतकं कॉम्प्लिकेटेड होतं की त्याला एक्स मानल्याशिवाय काही इलाजच नव्हता. त्यांनीच ते फॉर्म्युला मांडता यायला लागणार. म्हणजे म्हणले, आपण असं धरू की त्याला किती, आपल्याला जी विचारली आहे संख्या ती एक्स मान. तर काय मुलांनी हात वर केला. म्हणजे सर, तुम्ही तर म्हणता ती संख्या शोधायची, आणि एक्स ही काही संख्या नाही आहे, एक्स हे म्हणे अल्फाबेट आहे. तर म्हणे तुमचं चुकणार आहे सगळं. ते म्हणले बरोबर आहे, पण म्हणले जेवढं समस्या कॉम्प्लिकेटेड तेवढी क्षची सगळ्यात जास्त जरूर लागते.
आणि मग ते उत्तर कळल्यानंतर तो क्ष सोडून द्यायचा. मग क्ष खरा का खोटा? पण ते उत्तर मिळेपर्यंत क्षची मदत लागते. तसं ईश्वराच्या स्वरूपापर्यंत पोहोचण्यासाठी माया अत्यंत उपयोगी आहे. बघा, दासबोधामध्ये समर्थांनी मायेवर कधी टीका किंवा वाईट अर्थाने नाही म्हटले. ते तर म्हणतात, हीच माया योगियांना भगवंतापर्यंत नेऊन सोडते. हां, असं मायेचं वर्णन केलं. की आणि ह्या अर्थाने आपल्याला मूळ नितळ शुद्ध भगवंताच्या स्वरूपापर्यंत पोचवणाऱ्या या पुढच्या 28 ते 33 ओव्या आहेत. त्या आपण गेल्या वेळी बघितल्या होत्या. ते काय सांगितलं त्यांनी, जो काही अर्थ सांगितला, जे शब्द म्हटले, त्याच्यावर आपण विचार करायचा आणि त्या दृष्टीनं त्याच्यावर आणखीन पुढे विचार करत संतांना काय बरं सांगायचं असेल, असा विचार विचार करायचा. वाच्यांश जाणून सांडावा, लक्षांश विवरून घ्यावा, म्हणजे त्याच्यावर विचार करून तो लक्षांश घ्यायचा. माझं लक्षाच्या दृष्टीने लक्षाकडे जाण्यासाठी हे जे वाक्य उच्चारलं, त्यातनं मी काय घ्यायला पाहिजे? मग असं जर मी केलं तर या कारणे निशब्द मुळाचा गोवा म्हणजे गोंधळ आढळणार नाही. कारण का? असं आपणच आपल्याला कोड्यामध्ये पाडून घेतो बघा. जसं त्या मुलाने विचारलं, ती संख्या शोधताय आणि तुम्ही ते क्षमाना काय म्हणताय? क्ष काय संख्या आहे का? अल्फाबेट आहे. अ, ती संख्या कुठे आहे? या अशा गोष्टीमध्ये आपण अडकून पडतो. हं, की म्हणे जे शब्दाने सांगताच येत नाही, मग म्हणे तुम्ही तर निरूपण करता, सांगता दासबोध समजावून, मग ते काय बोलता म्हणे जर समजावून सांगता येत नाही तर. ते जे जे बोलून समजणार नाही हे समजण्यासाठी दासबोध वाचायला लागतं. हां, तर मग असं जर केलं तर मी वाच्यांश जाणून घेऊन लक्षांशासाठी लक्षाकडे जाण्यासाठी काय घेतला पाहिजे असं मी विवरण म्हणजे मी त्याच्यावर पुन्हा पुन्हा विचार केला, तर या निशब्द मुळाचा या मुळामध्ये त्याचा गोंधळ माझ्या मनात राहणार नाही. मग हा क्रम कसा आहे? अष्टधा प्रकृती पूर्वपक्ष. बघा, वेदामध्ये त्याचे भाग तुम्हाला आता ऐकून माहिती असतील. ऋचा आहेत, कर्मकांड आहे, उपासना, आणि मग उपनिषद हे ज्ञान प्रकरण, हे शेवटचं अल्टिमेट क्लायमॅक्स ह्या दृष्टीनं शेवटचं प्रकरण आहे. काही उपनिषदं मध्ये पण आहेत. अगदी शेवटी म्हणजे ते अक्षरशः ग्रंथाच्या शेवटी असा अर्थ नाही. अत्युच्च भूमिका उपनिषदाची आहे. तर काही अशी दर्शनं आहेत की जे उपनिषदाला वेदांचा भाग मानत नाहीत. का म्हणे? तर म्हणे त्याच्यामध्ये अमुक करा आणि अमुक करू नका असं सांगितलं नाहीये. कुठलाच आदेश नाही. त्यामुळे उपासना त्याच्यावर होऊ शकत नाही. और त्या ही निशब्दाच्या मुळापर्यंत जाण्यासाठी उपनिषद नेतायत तिकडे. हम्म. तर ही अष्टधा प्रकृती पूर्व पक्ष आहे. ते कर्मकांड मानतात, पण त्यातलं उपासना ते उपनिषद नाही मानत. अशी अनेक बौद्ध धर्मातली दर्शने आहेत की जे या वेदांना ह्या अर्थाने मानत नाहीत. म्हणून का नाही मानत? म्हणजे त्यात काही आदेशच नाहीये त्या उपनिषदामध्ये, काही आदेश दिलेले नाहीये, कुठलंच कर्मकांड नाहीये. हम्म. तर अष्टधा प्रकृती हा पूर्वपक्ष आहे. ते सांडून त्याच्या पलीकडे जाऊन अलक्षी लावावे लक्ष, मनसीळ परमदक्ष तोची जाणे. याच्यात आपण बघू पुढे आणखीन अर्थ, की मग ते म्हणतात नाना भूस आणि कण हे सगळे एक नाही आहेत. त्यातला अर्थ घ्यायचा आहे. उपनिषद या अर्थाने उपनिषद पुस्तकाला महत्व आहे, पण त्यातला अर्थ वाचून समजून घेऊन त्याप्रमाणे वागायचं आहे. मग काय पद्धत आहे? एक स्वतःपासून सुरुवात करा किंवा जगापासून सुरुवात करा. पिंड म्हणजे माझ्या मी मी बघायचं असेल तर नित्यानित्य विवेक करायचा. की माझ्यातलं काय कायम राहणार आहे. ब्रह्मांडाचा विचार करायचा असेल, सृष्टीचा विचार करायचा असेल, तर सार आणि असार त्यातनं माझ्या साधनेला काय उपयोगी आहे त्याचा विचार करायचा. सकळ शोधून या एक सार घ्यावे. कारण दोघांनाही आधार परमात्माच आहे. सृष्टीला पण आधार परमात्माच आहे, माझ्या स्वतःला पण आधार परमात्माच आहे. हे समजलं की त्यालाच समर्थ महावाक्य म्हणतात. ते काय म्हणतात? माये करता कोणी एक, अन्वय आणि व्यतिरेक, ते माया नसता विवेक कैसा करावा. हे अन्वय व्यतिरेक याच्यावर पण एक प्रश्न आहे. ही विचार करायची एक पद्धत आहे. कसं आहे बघा, कार्य आणि कारण.
हं. आता तुम्हाला मी सांगितलं माझ्याकडे दागिने आहेत पुष्कळ, सोन्याचे दागिने आहेत. मग तुम्ही म्हणाल तुमच्याकडे सोनं आहे का? मी म्हणे नाही, सोनं म्हणजे दागिने आहे. मग तुम्ही म्हणाल त्या दागिन्यातनं मी फक्त सोनं काढलं, सोनं घेतलं, तर मग काय उरेल? म्हणजे काहीच उरणार नाही. बस अशी एक अवस्था असू शकते की नाही, की सोनं आहे काय, सोन्याचं लगड असते म्हणा, बिस्किट असतं म्हणा, पण दागिने नाही आहेत. मग या दोघांमध्ये नित्य अनित्य काय आहे? तर सोन्याचं बिस्किट नित्य आहे. दागिने, आपण बांगड्या मोडून त्याची अंगठी केली, अंगठी मोडून काय कर्णभूषणं केली, ते आकार येतात जातात. सोनं कायम आहे. हं. हा अन्वय आणि व्यतिरेक. मग काय झाला व्यतिरेक, की अरे सोनं आहे पण दागिने गेले, दागिने नाही आहेत, नुसतं सोनं आहे. मग अन्वय कुठपर्यंत चालला? सोनं आणि दागिने, जिथे जिथे दागिने आहेत तिथे तिथे सोनं आहे. पण जिथे जिथे सोनं आहे तिथे तिथे दागिने असले पाहिजेत का? नाही, असं काही बंधन नाही त्याच्यावरती. हं. तसंच आपल्याला आपल्या जागृत अवस्था, स्वप्न अवस्था, गाढ झोपी गेलेली अवस्था आणि माझी जाणीव, माय अवेअरनेस, तर माझा अवेअरनेस या सगळ्याला व्यापून आहे बघा. हां, मग ती खरी कायम आहे. मग त्या अवेअरनेसमध्ये जर मी जास्तीत जास्त जगायला शिकलो, हं, मग तिथे मग मायेचा त्रास होईल का? ते माया नसता विवेक कैसा करावा, तत्वे तत्व सर्व शोधावे, आणि मग महावाकी म्हणजे महावाक्यात प्रवेश करावा, आत्मनिवेदने पावावे समाधान. ह्याला समर्थ पूर्ण शरणागती म्हणतात. इथे हा समास संपतोय. तर आता पुढच्या समासात ते आणखीन क्लिअर होईल. पण आता बघा, हे आपलं सगळं मायेच्या क्षेत्रात येतं आणि आपण आपण काय समजतो, लोक सगळे मायेच्या क्षेत्रात आहेत, मी मात्र नाही. मला सगळं समजतो हो, मी काही मूर्ख नाही. याचं एक सुंदर उदाहरण, आणि बाकीचे सगळे मायेमध्ये आहेत आणि मी नाही, असं कसं होईल? त्याचं उदाहरण एक सुंदर आहे. तुम्हाला अनेकांना हे स्वामी प्रकाशानंद ऐकून ठाऊक असतील, भेटले सुद्धा असाल. ते त्रिनिदादमध्ये लहानाचे मोठे झाले, वेस्ट इंडिजमध्ये. हं. तर ते आपल्या लहानपणची एक आठवण सांगतात. ते आधी संस्कृत शिकायला बनारस विद्यापीठात होते. हं. मग पवईमध्ये त्यांनी 2 वर्षाचा कोर्स केला. मग 3.5 वर्षानंतर ते त्यांच्या वेस्ट इंडिजमध्ये ते पोस्ट झाले. त्यावेळेस त्यांचं नाव ब्रह्मचारी प्रेम चैतन्य असं होतं. तिथे गेले ते त्यावेळेची आठवण सांगतात. ते छोटं टाऊन होतं तिथे, गयाना बेटावर तिथे. ते सांगतात, मग पण मी केस कापायला गेलो माझ्या नेहमीच्या दुकानात नाव्या काशी. म्हणजे अरे तू कुठे इतके दिवस कुठे होतास काय, बोलणं चालणं झालं. मग त्या दुकानामध्ये, त्या त्या वस्तीमध्ये एक असा लोकांना वेडसर वाटणारा, मी म्हटलं ना आपल्याला सगळे लोक, दुसरे लोक मायेच्या क्षेत्रात वाटतात, तसं वेडसर वाटणारा असा एक मुलगा होता, 11-12 वर्षाचा. त्याने विचारलं, अरे तो कुठे असतो हल्ली? कारण म्हणे जो कोणी दुकानदार त्याला काम सांगायचं, मग तो त्याला, हां जा रे चहा सांग मला, मग तो त्या मुलगा त्यांना चहा आणून द्यायचा, काय अशी वर कामं करायचा सगळी. म्हणजे ते काही त्याला द्यायचे चार आठाणे. म्हणजे तो आहे का? हो हो म्हणे, अजून आहे. तर म्हणले, शहाणा झालाय का तो? नाही म्हणे, आहे तसाच आहे. आणि आता बघा म्हणे, येईल आता. तो आला मुलगा, म्हणे बघायचंय तुला अजून? म्हणे तो तसाच आहे. त्यांनी काय केलं, तर त्या वेस्ट इंडिजमध्ये 5, तिथे काय करन्सी आहे, डॉलर कुठला त्यांचा, गयानीज डॉलर, रुपया म्हणून 5 रुपयाचं नाणं, आणि दुसऱ्या हातामध्ये 1-1 रुपयाची 2 नाणी अशी दाखवली त्याला. हम्म. म्हणे यातलं कुठलं तुला, कुठलं कुठलं जास्ती आहेत? तर त्या मुलाने सांगितलं 2 नाणी आहेत म्हणून हे जास्त आहे. 1-1 डॉलरची 2 नाणी ते जास्त आहे. हे घे म्हणे, तुला जास्त आहेत ना, हे घे 2 डॉलर, जा. हसले सगळे तो गेल्यावर. तर त्या प्रकाशानंदांना वाटलं, त्या मुलाकडे बघून, आता ते त्याला 2, 2.5, 3 वर्षांनी बघत होते, काहीतरी वेगळं आहे. म्हणे माझे केस कापून झाल्यावर मी तर चौकात, तो त्या पैशाची तो केळी खात होता मुलगा. मग त्याला विचारलं, काय रे, कसं आहे, असं आहे? त्यालाही तो खूप दिवसांनी भेटले. म्हणजे काय रे तुला त्यांनी, असं ते 1 डॉलरची 2 नाणी आणि 5 डॉलरचं एक नाणं, तुला फरक नाही कळला का? कळलं ना म्हणे. मग म्हणे तू ते 1-2 नाणी हे जास्त आहेत असं का सांगितलंस? हं, त्यांनी सगळी तुझी हसले, तुला थट्टा केली. म्हणे तो मुलगा काय म्हणला, म्हणे सर,
मी जर सांगितलं असतं 5,000 जास्त आहे तर मला त्यांनी काहीच दिलं नसतं. हा, मी जोपर्यंत म्हणजे सांगतोय दोन एक एक डॉलरची दोन नाणी जास्त आहेत, तोवर ते मला देतील. मी जेव्हा सांगेन त्यांना खरं काय ते म्हणले अरे याला कळतंय, म्हणे म्हणे माझी टिंगल करायचं सोडून देतील आणि मग मला पैसे नाही मिळणार. म्हणून म्हणे मी त्यांच्यापाशी ढोंग करतो. अरे, प्रकाशानंद म्हणले मला म्हणे कोर्सवरनं आलो होतो, मला ज्ञानी भेटला इथे पहिला. मला ज्ञानी भेटला. म्हणलं अरे सर, मी त्यांना जर खरं सांगितलं तर मला देणार नाहीत पुढच्या वेळी पैसे. किती सुंदर आठवण आहे की नाही. मायेच्या क्षेत्रात आपल्याला असं वाटतं बाकी सगळे मायेच्या क्षेत्रात आहेत. मी मात्र नाही. आता असं आहे, आपण सगळे मायेच्या क्षेत्रात आहोत, भगवंताच्या राज्यामध्ये आहोत म्हटलं की तर आपलं आत्मनिवेदन पूर्ण होईल. आता इथे हा समाज संपतो. आणखीनही विचार होऊ शकतो ह्याच्यावर, पण आता इथे साधना कशी चालू आहे, प्रचिती कशी बघायची, माझं आत्मसमर्पण मनापासून झालं का, हे कसे प्रश्न विचारायचे, असे काही निकष आपण बघितले. आणि हा जो पुढचा समास आहे उत्तम पुरुष, तर धर्मस्थापनेचे नर, मागे एका दशकामध्ये समर्थ म्हणले होते बघा, धर्मस्थापनेचे नर तेची ईश्वराचे अवतार. हा, ते ईश्वराचे अवतार आहे. तर आधी आपण याची थोडी फोड बघू या समासाची. हं. की फक्त जर आता उत्तम पुरुष, उत्तम कोण? हा, माझं शरीर उत्तम, सगळं व्यवस्थित आहे, त- मला सगळं उपभोग भोगायला मिळतात, तर हे केवळ बाह्य भागावरती किंवा माझ्या मनाच्या फक्त वरवरच्या भूमिकेवरती जर मी तिथेच अडकून पडलो, तर ती सौंदर्यदृष्टी काही खास नाही. ती सौंदर्यदृष्टी त्याच्या त्याच्या मर्यादा समर्थ पहिल्या 5 ओव्यात सांगतात. की हे फक्त बाहेर ह्याच्यावर अडकू नका. हं, हं. निस्वार्थी, आणि मग निस्वार्थी सामाजिक आणि राजकीय नेतृत्व. आता बघा, हा 18वा दशक चालू आहे आपला, आणि त्याच्यामध्ये समर्थांची आपल्याकडनं, साधकाकडनं लीडरशिपची अपेक्षा आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, अरे तू इतका मोठा झालास, तुला समजत नाही का? हं, तसं समर्थ म्हणतात, अरे आपण आता एवढे सगळे दशक ऐकले, अभ्यास केला, तुमच्याकडनं लोकांना काही शिकायला मिळू दे. निस्वार्थी सामाजिक नेतृत्व कसं असतं बघा. ब- हं, हे त्या काळाला अनुसरून असं आहे. आणि त्यानंतर अशा परिपक्व पुरुषाचे जीवन हे खरं ईश्वराचं देणं आहे. कारण ईश्वराला काम करून घ्यायला योग्य मनुष्य कुठे सापडणार? आपल्याला कोणाला एम्पावर करायचं असेल, कोणावर काही जबाबदारी सोपवायची असेल, आपण जबाबदार व्यक्ती शोधतो की नाही? हं, लायकी बघून मग त्यांना काम सांगतो की नाही? तर ईश्वर जणू म्हणत असेल, मला यांच्याकडनं पुष्कळ काम करून घ्यायचंय, त्यांना पावर द्यायची मला, पण मी कोणाला देऊ? मग ईश्वर अशा मनुष्याला एम्पावर करतात. असं सांगणारा हा छोटा समास आहे, तो आपण बघू. धर्मस्थापनेचे नर. श्रीराम. ही केवळ सौंदर्य दृष्टी, हा एक मोठा बिझनेस आहे. सौंदर्य, ब्युटी पार्लरचा, ब्युटी सगळं सुंदर दिसायचं. हं, ते सांगतात बघा, नाना वस्त्रे नाना भूषणे, येणे शरीर शृंगारणे, विवेके विचारे राजकारणे, आतलं अंतर मन शृंगारी. म्हणजे बाहेरचं शृंगार म्हणून काय करता? नाना वस्त्र नाना भूषण. बघा, आपल्याला दोन व्यक्तिमत्व आहेत. एक बाहेरचं शरीराचं व्यक्तिमत्व, बाह्यांग, आणि एक अंतर्मनातलं व्यक्तिमत्व. आपण जेवढे अंतरंगामध्ये सुखी समाधानी असू ना, तेवढं आपलं समाधान असेल बघा. ते विवेकानी, विचारानी. आणि राजकारण म्हणजे आपण ज्याला सध्या पॉलिटिक्स म्हणतो, तर पॉलिटिक्स नाही बरं का. राजकारण म्हणजे समाजकारण. लोकांशी कसं, एकमेकाशी कसं समाज आपला लाईक माइंडेड लोकांना कसं वाढवायचं, त्यांनी म्हणले तुमचा अंतरंग शृंगार. बहिरंग आणि अंतरंग. शरीर सुंदर सतेज, वस्त्रे भूषणे केले सज्ज,
अंतरी नसता चातुर्य बीज कदापि शोभा न पावे. आपण ते अखंडानंदांचं उदाहरण बघितलं ना शांतनू, नंतर ते स्वामी झाले. त्यांनी त्यांची एक आठवण लिहिली आहे बघा. म्हणे एक सेठ के यहाँ उतरा था, त्याही त्यांच्या पत्नी म्हणे मला मोटारीनं सोडायच्या. म्हणे एक दिवशी म्हणले, आज म्हणे ते आता जुनी भाषा आहे, बोले हमारी स्त्री आज नहीं आएगी. आता शेठजी म्हणले माझी आमच्या बाई येणार नाही येतात का म्हणले. तर म्हणले ती त्या ओठाला जे लिपस्टिक लावायची ती संपली आहे आणि ती बाटली सापडत नाही आहे, आणि आता ते नाही म्हणून ती येत नाही. अखंडाने म्हणले मला तर एक म्हणे आश्चर्यच वाटलं की मी म्हणे नंतर परत आल्यावर त्यांना विचारलं का नाही आलात. नाही म्हणे एरवी सगळे दिवस मी लिपस्टिक लावून येते, आज तसं गेले, पण लोक काय म्हणतील. हं. मग त्यांनी विचारलं पण म्हणे एरवी जेव्हा तुम्ही लिपस्टिक लावता मग लोकांना म्हणे समजत नाही का तुम्ही लिपस्टिक लावली आहे. ते म्हणे समजतं. मग म्हणले मग यायला काय हरकत आहे. नाही म्हणले ते एक खरं आहे बरं का. शरीर सुंदर सतेज वस्त्रे भूषणे केले सज्ज अंतरी नसता चातुर्य बीज कदापि शोभा न पावे. तुंड हे कांड कठोर वचनी अखंड तोले साभिमानी न्याय नीती अंतःकरणी घेणार नाही. असा कठोर वचनी, बोलण्यात बोलणं नाही. हं. क्षणी रुष्टा क्षणी तुष्टा रुष्टा तुष्टा क्षणी क्षणी कोणाला आवडेल असं. हां, तर म्हणे कधी तर न्यायाने वागणार नाही. तरे शीघ्र कोपी सदा कदापि न धरी मर्यादा राजकारण संवादा मिळोची निधी. काही गोष्टी सामंजस्याने समजावून नाही, कायम शीघ्र कोपी. हम्म, हम्म. आई समर्थ त्याला इतकं शेलकं विशेषण वापरतात. ऐसे लौंद बेईमानी कदापि सत्य नाही वचनी पापी अपस्मार्जनी राक्षस जाणारे. त्यांना राक्षस म्हटलंय समर्थांनी. हं. त्यांनी जर वर्णन केलंय कसे नेहमी रागवणारे कठोर वचन बोलणारे. तर बघा एक एक समजावून सांगण्याची रीत असते, साधर्म्य. मी बालविहार शिकवतो त्याच्यामध्ये भागवताच्या स्टोरीमध्ये कायम राक्षसाचं डिमन येतात पुष्कळ. मग ते एका लहान मुलाने विचारलं. त्या आई सांगत होत्या, त्या आता मला खरंच असं झालं का नाही माहिती नाही, त्या आई सांगत होत्या. म्हणजे माझा मुलगा मी विचारलं, म्हणजे सारखं विचारतो आई राक्षस कसा दिसतो, राक्षस कसा असतो. म्हणजे मलाच माहिती. शेवटी मी म्हणे त्याला सांगितलं की अरे बाबा रागवले म्हणजे कसे दिसतात तसा राक्षस राक्षस तसा दिसतो. हे आता साधर्म्याने समजावून सांगणं आहे, पण आपल्याला काही ते पटणार नाही. पण समर्थ सांगतात तरे शीघ्र कोपी सदा कदापि न धरी मर्यादा. बरं झालं मला आठवण झाली, आता त्यांचे मिस्टर भेटले की विचारायला पाहिजे मला. कारण माझी गणना त्यातच आहे. तरी शीघ्र कोपी सदा कदापि न धरी मर्यादा राजकारण संवादा. म्हणजे काही मिळून मिसळून चर्चा करून काही होणारच नाही. ते समर्थ तर म्हणतात ऐसे लौंद बेईमानी. म्हणजे अन्न खाऊन नुसते पोळ माजलेत म्हणतात त्यांना म्हणतात लौंद. ऐसे लौंद बेईमानी कदापि सत्य नाही वचनी पापी अपस्मारजनी राक्षस जाणारे. हं. आता इंग्रज जाऊ दे, खरं विनोदाचं पण खरं सांगतो. इंग्रजीमध्ये राक्षसा म्हणतात ना, राक्षसा. RAKSHA राक्षसा. राक्षसा. मग ते उलट केलं तर कसं वाचता येईल. राक्षसाच्या उलट काय होईल, साक्षरा. हा, जो साक्षर मनुष्य आहे पण तो उलटच वागतो त्याला म्हणतात राक्षसा. असं वाचलं तर राक्षसा, उलट वाचलं तर साक्षरा. अल्फाबेट्स तीच आहे, आपल्यातच आहे. असं राक्षस पण माझ्यातच आहे, साक्षर पण साक्षर पण मीच आहे. बरं ते असू दे. आता याच्या पुढचा जो आहे
की निस्वार्थी सामाजिक राजकीय नेतृत्व. तर आपल्याला इतिहास असा सांगतो की हा जो याच्या पुढचं जे वर्णन आहे ते शिवाजी राजाच्या वर्णनाला हे अतिशय जुळतं. आणि हे शिवाजी राजा आणि समर्थांचं संभाषण अफजल खान वधानंतर जेव्हा भेट झाली त्याचा हा त्यावेळच्या या त्यांचं भाषणाचं केलेलं आहे. ते कसं आहे बघा, आपण थोडक्यात थोडं डायव्हर्जन घेऊ. तसं तुम्हाला एक दाखवतो मी की असं आहे की शिवाजीचं त्यावेळेस राजकीय परिस्थिती इतकी प्रतिकूल होती. असं म्हणतात की लोकांना एकत्र यायला सुद्धा जमत नव्हतं, संशयाने बघितलं जायचं. म्हणून समर्थांनी जिथे जिथे मारुती मंदिरांची स्थापना केली की देवळाच्या निमित्ताने तरी लोकांनी एकत्र यावं. आणि असं म्हणतात की लोकमान्य टिळकांनी ह्या उदाहरणापासून स्फूर्ती घेऊन इंग्रजांच्या वेळी जागोजागी गणेश उत्सव जे सुरू केले त्याला स्फूर्तीदायक त्यांनी हे शिवाजीच्या रामदास स्वामींनी जशी जागोजागी मारुती स्थापन केले त्यावेळे त्याच्यातनं घेतले. तर समर्थांचं शिवाजी महाराजांचे सख्खे भाऊ एकोजी राजे भोसले जे पुढे तंजावरचे छत्रपती झाले, तर या त्यांचा नातू हे सरफोजी राजे भोसले त्यांच्या सदर महालामध्ये पेंटिंग आहे त्यावेळचं पोर्ट्रेट ऑफ समर्थ रामदास. हे त्यांचं तंजावरचं त्यावेळेचं लिहिलेलं काढलेलं त्यांचं बघितलेलं पेंटिंग आहे ते. बरं. तर त्यांना राजाश्रय होत्या समर्थांचं, त्यांचा उपदेश एकोजी महाराजांना मानला होता. आणि मला एक सुंदर रेफरन्स मिळाला बघा. हे आता बघा 1918 साली पब्लिश झालेलं पुस्तक आहे. हे एक किंकेड नावाचा जो इथे अनेक अभ्यासू इंग्रज इथे आले, तर त्यांनी आपण भारतीय लोकांनी इतिहास खूप छान ठेवला नाही. त्यावेळेस बखरी असायच्या बखरी. हम्म. तर त्यावेळेस त्यांनी ह्या पारसनिसांनी त्यांना त्या बखरीचं भाषांतर करायला आणि अभ्यास करायला त्यांनी मदत केली. तर हा जो व्हॉल्यूम 1 आहे त्याच्यामध्ये पूर्व पूर्व काळापासून ते अप टू डेथ ऑफ शिवाजी इथपर्यंत त्यांचं बरंच मोठं 950 पानाचं पुस्तक आहे हे. हम्म. त्याच्यामध्ये शिवाजीच्या बद्दल ते काय म्हणतात बघा. हम्म. की एक तुम्ही नाव ऐकलं असेल, हनुमंताची बखर. नाव ऐकलंय का? हनुमंताची बखर असं एक बखर आहे रामदासांच्या वेळची. तर त्याच्यामध्ये तो हे म्हणतात इन द पॅसेज इन द लाईफ ऑफ रामदास बाय हिज प्युपिल, म्हणजे रामदासांचा शिष्य हनुमंत. हनुमंताची बखर सांगितली ना, ते हनुमंत. त्याच्यामध्ये काय लिहिलेलं त्यांना आढळलं की इन द लेटर who is contemporary of Shivaji, writes that at first meeting, after the death of Abdul Khan, the king spoke, म्हणजे शिवाजी राजे रामदासांना ह्या तऱ्हेनं बोलले. स्पोक टू रामदास ॲज फॉलोज. काय म्हणले शिवाजी राजे रामदासांना? वेन ॲट आवर इंटरव्ह्यू अब्दुल्ला म्हणजे अब्दुल खान कॉट मी अंडर हिज आर्म, आय वॉज नॉट इन माय सेन्सेस. शिवाजीराजे समर्थांना सांगतात, आय वॉज नॉट इन माय सेन्सेस अँड बट फॉर स्वामीज ब्लेसिंग आय कुड नॉट हॅव एस्केप फ्रॉम हिज ग्रिप. बघा, शिवाजी राजांना पूर्ण जाणीव होती की गुरुकृपेनी, गुरुषु ईश्वर भावना त्यांच्यामध्ये इतकी पक्की होती की ते हनुमंताच्या बखरीमध्ये असं लिहिलंय त्यांच्या भेटीनंतर. की म्हणजे माझं मालक, आय वॉज नॉट इन माय सेन्सेस अँड बट फॉर स्वामीज ब्लेसिंग्स आय कुड नॉट हॅव एस्केप फ्रॉम हिज ग्रीफ. बघा कसा विनय होता त्यांच्यापाशी. की लोक त्यावेळेचा जर तुम्ही इतिहास बघितलात तर पोर्तुगीजांनी लिहून ठेवलंय, इंग्रजांनी लिहून ठेवलं की एव्हरी वन ग्रँटेड की आता शिवाजी मरणारच, अफजल खानना भेटणार म्हणजे त्यांचा तो मरणार असतो. आणि त्यावेळेस शिवाजीची संपूर्ण फौज होती जेमतेम 12-15 हजार. आणि अफजल खान जवळजवळ 1.5 लाख फौज घेऊन आला होता तो. तर कुठे 1.5 लाख आणि कुठे 15-20 हजार. हां. पण ते बघा की भगवंताचं आणि गुरुचं कृपा शिवाजी महाराजांचं कशी आहे, त्यांनी कशी अर्पण केली. तर ह्या पार्श्वभूमीवर आपण आताच्या होऊया.
समर्थ जणू काही शिवाजींना सांगतायत. समया सारिखा समयो येन नेम सहसा चलेन नेम धरिता राजकारणा अंतर पडे. म्हणजे नियम म्हणजे असा, आता बघा, मी अमुकच करेन, अगदी याच्यावर मी अटून बसलो, फारच फार नियम लावले, तर राजकारण होणार नाही. म्हणजे मी कोणालाही नमस्कार करणार नाही. अहो, शिवाजीने 9-10 पत्र त्या चरित्रात लिहिलेली, त्याच्यात मराठीत तर्जुमा म्हणतात, भाषांतर तर मीच वाचले, की ते अनेक वेळा आपणूनच पत्र लिहिलेत की आम्हाला शरण यायचंय तुम्हाला आणि आम्ही तुमचे चाकर बनू. आणि नंतर सगळं ते गुंडाळून ठेवलं. मग असा नियम नाही की सत्य बोलावं, नाही राजकारणामध्ये. म्हणून म्हणले, समयासारखा समय येना नेम सहसा चलेना नेम धरता राजकारणा अंतर पडे. आता थोडं विषयांतर होत आहे पण सांगतो. शिवाजी महाराज जेव्हा औरंगजेबाच्या दिल्लीहून जे आग्र्याहून पळाले ना, त्यांनी परत आल्यावरती औरंगजेबाला लिहिलेलं पत्र उपलब्ध आहे. आणि त्या पत्रामध्ये पहिलं वाक्य असं आहे, म्हणे, माफ करा, तुमचा निरोप न घेताच मला यायला लागलं. विनोद आहे, विनोद पण आहे, पण मला खरं तुमचं चाकरच बनायचं आहे आणि मी तुमच्या सेवेमध्ये राहायला तयार आहे, असं असं पत्र पाठवलं. म्हणे, काय करू, नाईलाजाने मला म्हणे तुमचे निरोप न घेताच मला यायला लागलं, असं त्यात लिहिलंय. आता त्यांना खरंच साखर बनायचं होतं का? पण असं आहे ते. पण नियम लावून बसले की आता हा मी बोलणारच नाही. असंच नाही ते. समया सारिखा समयो येना नेम सहसा चलेना नेम धरिता राजकारणा अंतर पडे अति सर्वत्र वर जावे प्रसंग पाहोन चालावे हट्ट निग्रही न पडावे विवेकी पुरुषे. आणि हे आपल्या जीवनात आणण्यासारखं आहे बघा. तुम्हाला एक अगदी छोटं उदाहरण देतो. हं. एक साधक आहेत. त्यांनी कुठल्या स्वामींचा अनुग्रह घेतला आहे आणि मग त्यांची अशी फार इच्छा होती की स्वामींनी माझ्या घरी यावं. मग त्यांच्या त्या छोट्या गावात शेती आहे त्यांची, तिथे राहतात. तर एक दिवस अचानक ते स्वामी आले त्यांच्याकडे. पत्र नाही, काही नाही, हे आत्ता आत्ता गेल्या 8-9 वर्षातली गोष्ट आहे, कोविड नंतरची, त्या आसपासची. तर स्वामी आले. अरे, स्वामी आले, राहा राहा. मग त्यांची राहायची सोय केली. म्हणजे म्हणा संध्याकाळी जायचंय हां. आणि म्हणले, हो मी जेवण करते. म्हणले, नाही, जेवण नाही आज, माझी म्हणे एकादशी आहे, मी एकादशीला काही जेवत नाही, फक्त पाणी पितो. त्या एवढ्या निराश झाल्या, रडूच कोसळलं त्यांना. त्यांचे स्वामी काय म्हणले माहिती आहे का? तुला एवढं वाईट वाटतंय का? जेवतो. अरे बापरे. किती. ते म्हटलं, मला ते आश्चर्य वाटलं. आणि म्हणे, जेवले रीतीचं, पण मला मी इतके उपकृत झाले त्यांच्यावर. तर बघा, अति सर्वत्र वर्जावे प्रसंग पाहून चालावे. म्हणले, ओ असं वाटतं का तुला, मी जेवावं अशी तुझी इच्छा आहे का? जेवतो. आहा. गोड असतात हो या आठवणी, गोड असतात. अति सर्वत्र वर जावे बहुतची करिता हट तेथे येऊन पडेल तट कोणी एकाचा शेवट झाला पाहिजे. बरे ईश्वर आहे स्वाभिमानी. समर्थ शिवाजीराजांना सांगताय, ईश्वर स्वाभिमानी, धरून या अभिमान. आज आपण भजनामध्ये ऐकलं ना, दासानुदासा हा भरवसा, विशेष तुळजा भवानी. परंतु विचार पाहोनी कार्य करणे. अखंडची सावधान बहुते काय करावे सूचन परंतु काही एक अनुमाना आणले पाहिजे. काय अनुमान आणलं पाहिजे ते सांगतायत. समर्थापासे बहुतजन राहिला पाहिजे स्वाभिमान निश्चळ करुनिया मन लोक असती. म्हणजे मी कायम लोकांचं हित, लोकांचा अभिमान, लोकांसाठी मी करत आहे, त्यांना एम्पावर करत आहे, त्यांचं मन निश्चळ करून या मन लोक लोक तुम्हाला पाठिंबा देतील.
म्लेंच दुर्जन उदंड, बहुता दिसांचे माजले बंड. या कारणे अखंड सावधान असावे. बघा, शिवाजीच्या आधीचा जवळजवळ 350-400 वर्षाचा इतिहास आपल्याला ज्ञात नाही आहे. इतका अराजक आणि इतकं अनागोंदी कारभार होता. आणि जेवढं मी कमी बोलेन तेवढं चांगलं. म्हणून म्हणले, बहुता दिसांचे माजले बंड, या कारणे अखंड सावधान असावे. सकळ करता तो ईश्वरू, तेणे केला अंगीकारू. तया पुरुषाचा विचारू, विरळा जाणे. हे बघा, हे ईश्वराच्या ब्लेसिंग्सनी जे लोक काम करतात ना, त्यांची काम करायची पद्धत काही निराळीच आहे. आता आजचा आपला हं, वेळ तर संपला. तर या पुरुषांचं जीवन हे देणे ईश्वराचे कसे आहे, पण त्याची एक छोटी गोष्ट सांगतो. की या पुरुषांचा विचारू वेगळा असे कसा. आता बघा, कुठलीही संस्था झाली ना, की त्याच्यामध्ये राजकारण, हेवे दावे थोड्याफार प्रमाणात कमी जास्ती असतंच हो. तर आपला चिन्मय मिशनचा एक ओडिसामध्ये एक आश्रम आहे, अजून होता नाही आहे. पण काय झालं, तो जेव्हा आश्रमासाठी जागा विकत घेतली गेली, त्यावेळेस काय माहिती नाही काय झालं, ते तिथे जे आधी त्यांचे जे राहणारे लोक होते, त्यांचा मुलगाच ब्रह्मचारी झाला. त्याच्याच नावावर झाली ती, अजून मिशनच्या नावावर झाली नव्हती प्रॉपर्टी. त्याच्यात ते लक्ष नाही, कोणाचं लक्षात नाही आलं म्हणा, जे काही झालं असेल ते. नंतर काय झालं, तर त्याचं काय, त्याला वाटलं आता मी मिशनमधनं बाहेर जातो, तर ठीक आहे, बरेच जण जातात, त्यात काय म्हणजे होत असतं असं. पण तो आता म्हणतो, ही जागा माझी आहे. म्हणजे ते बांधलं तर मिशननी, मग आता काय करायचं. तर गुरुजींकडनं मी स्वतः ऐकलेलं आहे. तर गुरुजी गेले त्या गावी. आता मी नाव वगैरे नाही सांगत, पण गावी गेले आणि ते सगळे लोक सांगत होते, गुरुजी ते करा ना काहीतरी. आपलं ते आश्रम आहे, आपली बिल्डिंग आहे, ती लॉक्ड पडली आहे, तोही करत नाही काही, आपल्यालाही मिळत नाही. करतो करतो म्हणले. तो गुरुजींचाच विद्यार्थी होता. गुरुजी म्हणले, एका दिवशी उठले ब्रेकफास्ट झाल्यावर म्हणले, अरे मला त्याच्या कुठे राहतो माहिती आहे का. हो, मला त्यांच्याकडे घेऊन चला. नका नका म्हणे, जाऊ नका, तो काय होईल तुम्हाला. म्हणे मी काही करणार नाही म्हणे, तो पण माझा विद्यार्थीच आहे, मी त्याला भेटायला जातो. तया पुरुषाचा विचारू विरळा जाणे ते सांगतोय. सकळ करता तो ईश्वरू, तेणे केला अंगीकारू. गुरुजी म्हणले, मी त्याला भेटायला गेलो, बोलणं चालणं झालं, त्याने काय पाहुणचार केला, निघताना म्हटलं, अरे त्या आश्रमाचा आता लॉक पडलाय, चावी दे, मिशनचाच आहे तो. दिल्या त्यांनी चाव्या. ते चाव्या घेऊन आले, ते ट्रस्टींना दिल्या, म्हणले घ्या तुमच्या चाव्या, करा तुम्हाला काय करायचंय ते. बापरे, त्यांना इतकी जादू वाटली. म्हणले, अरे हे असं कसं झालं. गुरुजी म्हणले, मी काही नाही केलं, मी फक्त त्यांना सांगितलं दे चाव्या, गेली, दिली त्यांनी म्हणे मला. तर ह्या दासबोधातल्या ओवीन ओवी सत्य आहे, त्याच्यावर माझी श्रद्धा बसली पाहिजे. हं? यासाठी आपण आता आजचा तर वेळ संपला. आपण पुढच्या वेळी आणखीन खोलात जाऊन हे देणे ईश्वराचे, ईश्वर या लोकांमार्फत कसं काम करून घेतो, आणि त्याच्यामध्ये ती लायकी आपल्याला सुद्धा मिळवू शकतो, असं समर्थांची आपल्याकडनं अपेक्षा आहे बरं का. ते म्हणतात तुम्ही पण या लेवलला या, म्हणून आपण त्याच्यावर जास्ती विचार करणार आहोत. तो आपण आता पुढच्या वेळी. आता मी इथे थांबतो. आपण प्रार्थना म्हणू. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. ठीक आहे, आपण नंतर भेटूया.